दयाची महाराज आम्ही तुम्ही त्या नगरमातीच्या 4 भिंतीमध्ये वावरतो, त्यामध्ये महाराज आम्ही आमचं घर म्हणतो, पण या विश्वामध्ये महाराज राहत असताना हे आकाश आणि ही धरती कशाच्या आधारावरती राहिले याचं सूत्र जो पण कळत नाही तोपर्यंत महाराज भगवंत देव कळत काय करतो. मग मला सांगा हे सप्ताह कशा करता, देव करून घेण्याकरता का देव कळाला म्हणून, देव कळावं कळून हे देव कळाला म्हणून नाही. बर ठीक आहे, मग वाई कशा करता, दोन वारकऱ्यांच्या 2 संध्या आहेत, एक अखंड हरिनाम सप्ताह आणि 2 पंढरीची सप्ताह देव करून घेण्याकरता मान्य आहे. मग वाई कशा करता, देव कळाला म्हणून. महाराज सप्ताह देव करून घेण्याकरता आणि वाई कळालेला देव आत्मसात आणण्याकरता. काय आहे हे मी सांगत नाही, मला तुकोबा सांगतात का. अरे बाबा तुकोबा सांगतात की ज्याच्या जवळ वाई आहे त्याला काही कमी होईन भिकारी आणि पंढरीचा वारकरी. मला गावडे महाराजांनी जाताना सांगितलंय यंडोळची लोक लई भाई आहेत, एक 5-50 घेऊन जावा. मग मला गावडे महाराज म्हणायला लागले यंडोळची माणसं इतकी भाविक आहेत महाराज की प्रत्येक कीर्तनात की दिनात 5 तरी होत्यात. किती काय होत्या वारकरी. मी सुद्धा ठेवून आलोय आता सगळ्यांना घातल्याशिवाय जायचं रे. का सप्ताह एवढा सोपा आहे, 2 टाइम मिळतंय. किती तिकडं सांगताय कंबा बांधून गावाचं भावाचं आणि देवाचं फुकटचं फुकटचं आणि खाल्याशिवाय राहायचं नाही. सोडला तर महाराज देवाचं खात असताना विचार कोण खावा, आणि त्यातल्या त्यात माझ्या पांडुरंग परमात्म्याचा खात असाल तर डबलदा विचार करा. का असं म्हटलं महाराज, काय की नामदेव महाराजांचं भांडण आहे, घेशी तेव्हा देशी. आहे माझ्या भगवंताकडे काय घ्यायचं असेल तर त्याला पहिला काहीतरी द्यावं लागतं. मग त्याला तुमच्याकडे देण्यासारखं काय आहे. हा कुणाला तुमच्याजवळ आहे तो, आमच्याजवळ एकच. मला माऊली न्यू सांगा तुम्हाला इथं बसवलंय का येऊन बसलाय. हा माऊली बसलाय का येऊन बसवलंय. बाबा तुमचं कसं काय बसवलंय नक्की हो, तुमच्याकडे बसवतात नाही. ज्याने पंढरीची वारी कधी नेमात केली नाही, ज्याने कधी वारकऱ्याला महाराज सदा चहा पाजला नाही, आणि अशाचा आवलाद जर गेला ना तर माझाच वारकरी पहिला काय शोधायला जातोय, तुळशीचं पाणी आलं ना. कुणाच्या नाही घातलं तर कुणाचा भाग्य लावा. आमच्या बाबाचं काय आयुष्य म्हणून आणि मी नाही सांगत तुकोबांचं प्रमाण आहे निंदकाचे घर असावे. आज जर एखाद्या माळ घातली तर शेजारच्या बाईला काही भाव वाटत नाही महाराज. लगेच म्हणते भाड्यात केलं केलं आता काय हिंच्या बाबाचं काय जाईल असेल घातली कुणी माळ शेजाऱ्या. आणि मेल्यानंतर मात्र तुळशी हुडकायला जातात. यांना कोण बोलणार कोण नाही का. माझं तर मला अशाच्या मैताला सुद्धा जाऊ नये वाळके का काय की पंढरीची वाळके हे सामान्य नाही आहे. ज्यांच्या गळ्यावरती तुळशी पत्र आहे ना ते सामान्य नाहीये.
आणि जर सामान्य समजत असाल तर आमच्यासारखा गाढव कोण नाही आहे. आमच्यासारखा का सांगू महाराज, जो पंढरीला एक वेळ जातो ना, एक वेळ जो पंढरीला गेलाय, चंद्रभागेमध्ये स्नान केले आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याचं ज्यानं मुख पाहिले ना, तो सामान्य नाही. महाराज. त्या पंढरीच्या वारकऱ्याचं चरण स्पर्श करायला तुमचं गाम दैवत आणि तुमचं कुल दैवत अठ्ठासान वाट पाहतंय. कुणाचं, कुणाच्या पाया पडाय. पंढरी. आणि म्हणून तुकोबाईने आम्हाला तिथं एक परमान घेतलं आहे, बाबा तुझ्या पायावरती अनेक दैवत लोटांगण घेतील पण तुला अभिमान येता कामा नाही. आणि म्हणून पंढरीच्या लोक नाही आणि पाया पडे जण. आम्हाला डोकं फिरलं नाही म्हणून आम्ही पाया पडत नाही महाराज. मग एवढा अधिकार पंढरीच्या वर्गाचा आहे. आणि नवे नवे एक वेळ तुळशीची माळ घालावं गळ्यामध्ये, एक वेळ तुळशीची माळ घालून महाराज असा अनुभव घ्या की पुन्हा जन्माला येणे नाही. पुन्हा तुकोबाई सांगतात पंढरीचे वार.